दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज। अयोध्या राम जन्मभूमी ट्रस्टवर घोटाळ्याचे आरोप, मारेगाव काँग्रेसकडून छावणी पोलिसांना निवेदन। तालुका अध्यक्ष शरद माणिकराव खैरनार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांची भेट घेत ट्रस्टच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। काँग्रेसच्या निवेदनानुसार अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी ट्रस्टच्या विश्वस्तांनी भाविकांच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपहार केला असून जमीन खरेदी व्यवहारातही मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या निवेदनात ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास, सरचिटणीस चंपतराय, विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा, कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी आणि अधिकारी गोपालराव यांच्यावर फौजदारी, विश्वासघात, गुन्हेगारी कट तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय भाविकांकडून जमा होणाऱ्या वार्षिक 327 कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर, जमीन खरेदीतील कथित गैरव्यवहार तसेच बँकेतील रोख रकमेच्या मोजणीत दररोज 6 ते 8 लाख रुपयांच्या अपहाराचा सांख्यिकीय पुरावा पोलिसांसमोर सादर करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे। काँग्रेसच्या म्हणण्यानुसार हा संपूर्ण प्रकार गुन्ह्यातून मिळालेली मालमत्ता, प्रोसीड्स ऑफ क्राईम या स्वरूपाचा असल्याने संबंधित आरोपींवर भारतीय न्याय संहिता, BNS भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत FIR नोंदवून या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालयाकडे अर्थात ED कडे सोपविण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे। राम मंदिराची चोरी झालेली आहे त्या संदर्भात दरोडा झालाय। पोलीस निरीक्षक छावणी पोलीस स्टेशन मालेगाव इथे महाविकास आघाडीतर्फे श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्ट विश्वासाकडून झालेले फौजदारी, विश्वासघात, गुन्हेगारी कट, पुरावा नष्ट करणे आणि फौजदारी गैरवर्तन या संदर्भात प्रथम माहिती FIR नोंदवण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 173/1 अन्वये गुन्हे माहिती व तक्रार, आरोपी व्यक्ती महंत नृत्य गोपाल दास, अध्यक्ष राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट चंपतराय, सरचिटणीस राम तीर्थ ट्रस्ट डॉक्टर अनिल मिश्रा, विश्वस्त गोविंद देवगिरी, कोषाध्यक्ष गोपालराव, अधिकारी रामभूमी ट्रस्ट व इतर अज्ञान सहकटस्थानी यांना आम्ही भारतीय न्याय BNS 2023 कलम 316/61/3-5 यानुसार भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायदा 1988 कलम 13/2, कलम 13/1 च्या प्रिव्हिजन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट कलमाखाली आम्ही आज सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या वतीने आपण छावणी पोलीस स्टेशनला यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। आज मालेगाव तालुक्याच्या वतीने या ठिकाणी हनुमान मंदिरासमोर श्री रामरक्षा स्तोत्र व हनुमान चालीसा आणि भीमरूपी महारुद्रा या हनुमंताचा आणि प्रभू रामाच्या स्तवनाचं या ठिकाणी आम्ही गायन केलेलं आहे। सध्या प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये जो काही चोरीचा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे त्याचा निषेध म्हणून आणि प्रभू रामचंद्रांना रामरक्षाच कवचाच्या माध्यमातून आणि स्तोत्राच्या माध्यमातून आम्हाला आमचा जो राम जो चोरांनी पळून नेलेला आहे तो सोडवायचा आहे, म्हणून या ठिकाणी त्या रामाचं रक्षण करण्यासाठी आम्ही रामरक्षा स्तोत्राचे पठण या ठिकाणी केलेलं आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमरे हनुमत बलबीरा। हनुमंताचं जर ध्यान केलं तर सर्व संकट निघून जातं। त्यामुळे आम्ही हनुमान चालीसाचं या ठिकाणी पाठांतर करून आणि हनुमंताला या ठिकाणी आम्ही आळवलं का हे हनुमंत राया, ते भीमरूप तुझं, जे उग्र रूप तुझं धारण कर आणि आमचा चोरलेला राम, अयोध्यामधून रामाच्या नावावर जी काही चोरी झालेली आहे, रामाच्या मंदिराची चोरी झालेली आहे, त्यांना शासन करून पुन्हा एकदा तुझं अस्तित्व या जगाला दाखव। आज खऱ्या अर्थाने या राम मंदिर आम्ही बनवलं असं छाती बनवून सांगणारे, त्या ठिकाणी ट्रस्टीची नेमणूक करणारे, सर्व गोष्टी आम्ही केल्या म्हणून सांगणारे, तर आम्ही या ठिकाणी ठामपणाने आज म्हणतो की चोरीची जबाबदारी सुद्धा यांची आहे। कारण या चोरीच्या पैशातून यांनी आमदार, खासदार फोडले, पक्ष फोडले, लूट केली आणि
बेमालूमपणे त्या लुटीच्या पैशातून यांचं राजकारण चाललेलं आहे. आणि म्हणून आज आम्ही हनुमंतरायाला, या माझ्या रामाला ज्या चोरांनी घेरलं आहे, ज्या चोरांनी, ज्या दरोडेखोरांनी लुटलं आहे, त्यांना या संकटमोचन हनुमान कडे आम्ही प्रार्थना करतो की माझ्या रामाला या चोरांपासून मुक्त कर. यावेळी जिल्हा अध्यक्ष जयंत दिंडे, जिल्हा प्रमुख लालचंद सोनवणे, तालुका प्रमुख जितेंद्र देसले, मयूर वांड्रे, अतुल मोरे, भीमा गवळी, विलास बिरारी, अजय जगताप, किरण मोरे, नंदू पाटील, संतोष वाडगे, दिनेश पाटील, दीपक कदम, जाधव मॅडम यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दक्ष पोलीस न्यूजसाठी बलराम चौधरी, मालेगाव. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.